मी तुमच्या सर्वांची लाडकी जान्हवी गिरी. वेलकम बॅक टू माय चॅनल जान्हवी गिरी ऑफिशियल. हा माझा शेवटचा व्हिडिओ असणार आहे 2025 मधला, कारण याच्यानंतर जे जे सगळे व्हिडिओ राहणार ते 2026 मध्ये राहणार आहेत. तसा हा व्हिडिओ पण 2026 मध्येच येणार आहे, कारण मी खूप आळशी आहे ना. मला 6 दिवस लागतात एडिटिंग करायला. चला हा व्हिडिओ लवकर एडिट करण्याचा प्रयत्न करेल. तर आज आहे 31 आणि त्यामुळेच आमच्या गोकुलधामच्या सगळ्या महिला मंडळ बनवणार आहेत पुलाव. तसं आमची कॉलनी खूप छान आहे. तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओत आणि मागच्या सगळ्या व्लॉग्समध्ये बघितलं असेल. आम्ही सोबत होळीसुद्धा साजरी केली होती. आणि जेव्हा आमच्या शेजारच्या स्वाती दीदीचं लग्न होतं तेव्हा आमच्या घरचं लग्न असल्यासारखं आम्ही सगळ्यांनी सेलिब्रेट केलं. आमची कॉलनी प्रत्येक जागेवर सोबत राहते. एवढी सुंदर होळी तर गोकुलधाममध्ये पण झाली नसेल, तेवढी सुंदर होळी आमची झाली. तर हो, तर आज आम्ही बनवणार आहे सगळे मिळून पुलाव. पुलाव बनवण्याची तयारी आता सुरू झालेली आहे. चला आपण बघूया काय तयारी चालू आहे. तर पुलाव बनवण्याची तयारी सुरू झाली आहे. हे ते कांदे कापणं चालू आहेत आणि इकडे लसूण निसणं चालू आहे. आमची कॉलनी गोकुलधाम कॉलनीपेक्षा कमी नाही बरं का. आम्ही सगळे नेहमी एकत्र राहतो. दिवाळीमध्ये सर्व महिला मंडळांनी सारखी साडी घातलेली होती आणि सगळ्यांनी सारख्या पर्ससुद्धा घेतलेल्या आहेत. खूप थंडी वाजत होती म्हणून इथे शेकोटी तयार केली. हे आहेत शेळके काका आणि आजच्या पुलावाचा बेत यांनीच ठरवलं होतं. आता इथे सगळं सामान चॉप करून ठेवलेलं आहे. मला वाटलं होतं स्वयंपाक गोकुलधामच्या महिला मंडळ करणार आहेत, पण स्वयंपाकासाठी आचारी काकाला बोलवण्यात आलं. हे वर्ष आयुष्यभर आमच्या लक्षात राहणार, कारण हॉटेलमध्ये जेवल्यापेक्षा पूर्ण कॉलनी एकत्र बसून जेवण्याचा आनंद वेगळाच असतो. आता तुम्ही म्हणसाल, तुम्ही एकत्र जेवण तर हॉटेलमध्ये पण करू शकले असते ना, कारण जेवढ्या गप्पा आम्ही घरी मारल्या तेवढ्या गप्पा आम्ही हॉटेलमध्ये मारू शकलो नसतो. आम्ही पुलाव बनेपर्यंत तिथेच बसलेलो होतो. जेवताना सुद्धा आम्ही खूप गप्पा मारल्या. ही मजा हॉटेलला आली नसती. आणि त्याउलट हॉटेलमध्ये 5 मिनटं जेवणासाठी थांबावं लागलं असतं, 10 मिनटात जेवण संपलं असतं आणि त्यानंतर चालले आपल्या आपल्या घरी. अगोदर चिल्लर पार्टी जेवायला बसली. अरे येंगे बाबा खाण्यात तिला मग मी बोलले ना. आणि त्यानंतर सगळे काका लोक जेवायला बसले. आणि शेवटी सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर सर्व लेडीज जेवायला बसल्या. एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली का? सगळ्या मावशी अंगारा पुलाव खाताय. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की त्यांनी पुलावच्या बाजूला अंगारा म्हणजेच विस्तू ठेवलेला आहे, म्हणून मी त्याला अंगारा पुलाव म्हटले. अशा प्रकारे 2025चा शेवटचा दिवस आमचा आनंदात गेला. येणाऱ्या 2026 मध्ये तुमचं आणि आमचं वर्ष आनंदात जावं ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. तर आजच्या व्हिडिओत फक्त इतकंच. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू 2026 मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.